नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 7वे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची। आज आपण ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून करणार आहोत। हे प्रकरण व्यवस्थित समजून घेणार आहोत। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा। खाली काही पर्याय दिले आहेत, त्याखाली विधाने दिली आहेत। योग्य विधान योग्य पर्याय निवडून लिहायचं आहे आणि जे विधानाचे उत्तर दिले आहे त्या विधानाचे उत्तरासहित थोडक्यात स्पष्टीकरण करायचे आहे। तर पर्याय काय आहेत बघा, ग्लुकॉनिक आम्ल, क्लथन, अमिनो आम्ल, ॲसेटिक आम्ल, क्लॉस्ट्रिडियम, लॅक्टोबॅसिलाई। पहिलं विधान आहे, लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे रिकामी जागा होण्याची क्रिया घडते। उत्तर क्लथन। यानंतर स्पष्टीकरण, लॅक्टोबॅसिलाई जीवाणू दुधाचे किण्वन करतात। या किण्वन प्रक्रियेत दुधामधील लॅक्टोज शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आम्लात होते। लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन होते। दुसरं विधान, प्रोबायोटिक्स खाद्यामुळे आतड्यातील रिकामी जागा सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो। उत्तर आहे क्लॉस्ट्रिडियम। स्पष्टीकरण, प्रोबायोटिक्स खाद्यात लॅक्टोबॅसिलस या जीवाणूंच्या जाती असतात। हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात। पचनक्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करून क्लॉस्ट्रिडियमसारख्या उपद्रवी सूक्ष्मजीवांना हे जीवाणू नष्ट करतात। तिसरं विधान, रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे रिकामी जागा होय। उत्तर ॲसेटिक आम्ल। कंसामध्ये लिहायचं आहे 4% CH3COOH। स्पष्टीकरण, रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर हे 4% ॲसेटिक आम्ल CH3COOH असते। पदार्थांचे परिरक्षक म्हणून याचा वापर करताना त्याला व्हिनेगर असे म्हटले जाते। चौथं विधान आहे, कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार रिकामी जागा आम्लापासून बनवतात। उत्तर आहे ग्लुकॉनिक आम्ल। स्पष्टीकरण, ग्लुकोज व कॉर्नस्टीप लिकर हे स्रोत वापरून ॲस्पारजिलस नायगर या जीवाणूंच्या साह्याने ग्लुकॉनिक आम्ल या अमिनो आम्लाच्या मदतीने कॅल्शियम व लोह कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे व्यावसायिक उत्पादन करता येते। अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहिली आहे व त्यांचे स्पष्टीकरण सुद्धा केले आहेत। प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा। खाली अ गट आणि ब गट यामध्ये जोड्या लिहून दिले आहे। अ गटामध्ये एकूण 4 जोड्या आहेत आणि ब गटामध्ये 5 जोड्या आहेत। तर ह्या विसंगत जोड्या आहेत, आपल्याला ते योग्य करून लिहायचे आहे। परंतु पहिले प्रश्नामध्ये दिलेल्या जोड्या बघा। पहिली जोडी झॅलिटॉल, त्यासमोर आहे रंग। दुसरी जोडी सायट्रिक आम्ल, गोडी देणे। तिसरी जोडी लायकोपिन, सूक्ष्मजीव प्रतिबंधक। चौथी जोडी नायसिन, प्रथिन बांधणी इमल्सिफायर। आणि पाचवी जोडी या ठिकाणी अ गटात काहीच नाही आहे आणि ब गटात आहे आम्लता देणे। ह्या विसंगत जोड्या आहे। आता उत्तरामध्ये आपण योग्य जोड्या लिहूया। तर उत्तर, पहिली जोडी आहे झॅलिटॉल, गोडी देणे। दुसरी जोडी सायट्रिक आम्ल, आम्लता देणे। तिसरी जोडी लायकोपिन, रंग। आणि चौथी जोडी नायसिन, सूक्ष्मजीव प्रतिबंधक। अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा
योग्य जोड्या जुळवा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न अ, सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी कोणकोणती इंधने मिळवता येतात? ह्या इंधनांचा वापर वाढवणे का गरजेचे आहे? उत्तरामध्ये लिहायचं आहे, सूक्ष्मजैविक विनॉक्सी अपघटन प्रक्रिया वापरून नागरी, शेतकी आणि औद्योगिक कचऱ्यापासून मिथेन वायू मिळतो. सूक्ष्मजैविक प्रक्रियेने हे इंधन बनवले जाते. इथेनॉल हे अल्कोहोल एक स्वच्छ धूररहित इंधन आहे. हे इंधन ऊसाच्या मळीचे किण्वन करून सॅक्रोमायसिसच्या मदतीने मिळवले जाते. पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन या प्रक्रियेतून जीवाणू प्रकाशीय क्षपण करतात. त्यावेळी मुक्त झालेला हायड्रोजन वायू इंधन म्हणून वापरला जातो. सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी तयार केलेली इंधने वापरणे गरजेचे आहे, कारण पारंपरिक इंधने काही कालावधीनंतर संपतील. तसेच या जीवाश्म इंधनांनी हवा प्रदूषण होते. भविष्यकाळात पर्यावरणपूरक इंधने वापरण्याला पर्याय नाही. दुसरा प्रश्न, समुद्र किंवा नदीच्या तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात? पेट्रोलियम म्हणजे क्रूड तेलाची गळती निरनिराळ्या कारणांनी समुद्रात होत असते. हे तेल जलचरांसाठी घातक व विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करता येतो, पण हे कठीण असते. त्यामुळे जैविक पद्धतीने व तेल तवंगाला दूर करण्यासाठी अल्कॅनी होरॅक्स, बॉर्क्युमेन्सिस व स्युडोमोनास हे जीवाणू वापरले जातात. या जीवाणूंमध्ये पिरिडन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट होतात. हे जीवाणू हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया HCB असतात. HCB हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत CO2 व पाणी तयार होते. अशा रीतीने समुद्र किंवा नदीमध्ये सांडलेल्या तेलाचे तवंग नष्ट केले जातात. प्रश्न तिसरा, आम्लपर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक कशी केली जाते? आम्लपर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक करण्यासाठी जीवाणूंच्या विशिष्ट जाती वापरल्या जातात. स्वच्छ तंत्रज्ञान या पद्धतीत ॲसिडोबॅसिलस, फेरोऑक्सिडन्स व ॲसिडिफिलियम या जीवाणू प्रजाती यासाठी वापरल्या जातात. आम्लपर्जन्यांमध्ये सल्फ्युरिक आम्ल असते. या जीवाणूंसाठी हे सल्फ्युरिक आम्ल ऊर्जास्रोत आहे. अशा जीवाणूंचा समूह वापरून आम्लपर्जन्यामुळे होणारे भूप्रदूषण आटोक्यात आणले जाते. अशा रीतीने आम्लपर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक केली जाते. चौथा प्रश्न आहे, सेंद्रिय शेतीमध्ये जैव कीटकनाशकांचे महत्त्व स्पष्ट करा. सेंद्रिय शेतीमध्ये जैव कीटकनाशकांचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे. जैव कीटकनाशके वापरल्यास भूप्रदूषण होत नाही, अन्यथा रासायनिक खतांमुळे मोठ्या प्रमाणावर भूप्रदूषण होत असते. रासायनिक कीडनाशके व कीटकनाशके यातून फ्लुरासिटामाइडसारखी रासायनिक द्रव्ये मातीत मिसळत असतात. ही वनस्पती व गुरांसाठी घातक असणारी रसायने सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने नष्ट करण्यात येतात. कवके व विषाणूंच्या काही प्रजाती जैव कीटकनाशके म्हणून वापरता येतात. जीवाणू व कवक यांच्यात पिकावरील कीड, कीटक, रोगजंतूचा नाश करण्यासाठी द्रव्ये असतात. ही टॉक्झिन्स द्रव्ये जीवाणूंपासून आणि कवकांपासून मिळवली जातात आणि जैवतंत्रज्ञानाने थेट वनस्पतीमध्येच अंतर्भूत केली जातात. कीटकांसाठी ही विषारी असल्याने कीटक या वनस्पतींना खात नाहीत. त्यामुळे पिकांचे आपोआपच संरक्षण होते.
उदाहरण किण्वन प्रक्रियेत मिळणारे उपउत्पादन स्पायनोसॅड. 5वा प्रश्न आहे, प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय होण्याची कारणे कोणती? उत्तर, प्रोबायोटिक्स क्रियाशील जीवाणू असणारे दुग्धजन्य पदार्थ आहेत. त्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. उदाहरण, प्रोबायोटिक्समुळे आपल्या अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती होतात. क्लॉस्ट्रिडियमसारख्या इतर घातक सूक्ष्मजीवांवर हे चांगले जीवाणू नियंत्रण ठेवतात. तसेच अशा जीवाणूंच्या चयापचय क्रियांवर देखील नियंत्रण ठेवतात. प्रोबायोटिक्समुळे शरीराची प्रतिकार क्षमता वाढते. चयापचय प्रक्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करतात. एखाद्याने जर प्रतिजैविकांचे उपचार घेतले असतील तर त्यामुळे अन्नमार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीवही अकार्यक्षम होतात. अशा उपयुक्त जीवाणूंना पुन्हा सक्रिय करण्याचे काम प्रोबायोटिक्स करतात. अतिसाराच्या उपचारासाठी प्रोबायोटिक्स वापरतात. तसेच इतर पाळीव प्राण्यांच्या जसे कोंबड्यावरील उपचारांसाठी हल्ली प्रोबायोटिक्स वापरतात. या साऱ्या फायद्यांमुळेच अलीकडच्या काळात प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय झाली आहेत. 6वा प्रश्न आहे, बेकर्स ईस्ट वापरून बनवलेली पाव व इतर उत्पादने पौष्टिक कशी ठरतात? उत्तर, पाव बनवताना किण्वन प्रक्रिया होण्यासाठी पिठात बेकर्स ईस्ट म्हणजेच सॅक्रोमायसिस सेरेफिसी घातला जातो. व्यावसायिक बेकरी उद्योगात संकुचित ईस्टचा वापर होतो. कोरड्या दाणेदार स्वरूपातील ईस्ट घरगुती बेकिंगसाठी वापरतात. व्यावसायिक उपयोगासाठी ईस्ट वापरून बनवलेल्या पिठामध्ये कर्बोदके, मेद, प्रथिने, विविध जीवनसत्वे व खनिजे असे उपयुक्त घटक असतात. त्यात ऊर्जाही जास्त असते. त्यात किण्वनामुळे पौष्टिकता देखील निर्माण होते. त्यामुळे अशा पिठापासून बनवलेले पदार्थ, पाव व इतर उत्पादने पौष्टिक ठरतात. 7वा प्रश्न आहे, घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे? उत्तर, घरातील कचऱ्यात जैवविघटनशील आणि अजैवविघटनशील असे दोन्ही प्रकारचे पदार्थ असू शकतात. यातील जैवविघटनशील कचरा आपसुकच कुजला जाऊन त्यापासून विघटनाने असेंद्रिय घटक पुन्हा तयार होतात. परंतु अजैवविघटनशील पदार्थ वेगळे काढून ते पुनर्वापर किंवा पुनर्चक्रीकरण करण्यासाठी पाठवता येतील. यालाच सुका कचरा आणि ओला कचरा असेही म्हटले जाते. मात्र हे दोन्ही निरनिराळे साठवणे आवश्यक आहे. ओल्या कचऱ्याचे घरातल्या घरात देखील विघटन करता येते. त्यासाठी एखाद्या कुंडीत किंवा टाकीत ओला कचरा कंपोस्ट करण्यासाठी ठेवावा. त्यावर एखादा मातीचा पातळ थर टाकावा. हवा खेळती राहील अशा ठिकाणी ही कंपोस्ट कुंडी ठेवता येते. घरातील विघटनशील कचऱ्यात प्लॅस्टिकच्या वस्तू, काचा, धातूच्या वस्तू किंवा औषधे, ई-वेस्ट या वस्तूचा समावेश कधीही नसावा. विषारी पदार्थ, कीटकनाशक द्रव्ये यामुळे विघटन योग्यरित्या होणार नाही. तसेच आम्लता असलेल्या पदार्थांनी देखील विघटन प्रक्रियेला बाधा येते. त्यामुळे घरातील कचरा विघटन करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. 8वा प्रश्न आहे, प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालणे का गरजेचे आहे? उत्तर, प्लॅस्टिक हा अविघटनशील पदार्थ आहे. त्यातील असेंद्रिय घटक निसर्गाकडे पुन्हा जाण्यासाठी खूपच वर्षे लागतात. शेकडो वर्षे प्लॅस्टिक तसेच पडून राहते. त्यामुळे प्लॅस्टिकचे घनकचरा प्रदूषण होते. प्लॅस्टिक जाळल्यास विषारी वायूने हवा प्रदूषण होते. विशेषतः ज्यावेळी प्लॅस्टिक कसेही आणि कोठेही फेकले जाते तेव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. जर प्लॅस्टिकच्या टाकाऊ वस्तू भूमिभरण क्षेत्रात टाकल्या तर तेथे होणाऱ्या विघटन प्रक्रियांवर विपरीत परिणाम होतो. जर या वस्तू पाण्यात टाकल्या तर तेथील जलचरांना हानी पोहोचू शकते. विशेषतः प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर अतिशय हलगर्जीपणे आणि खूप जास्त प्रमाणात केला जातो. गाईगुरांच्या पोटात प्लॅस्टिक जाऊन ती मृत्युमुखी पडतात. पावसाच्या काळात गटारे,
प्लास्टिकच्या पिशव्यांनी तुंबून शहरे जलमय होतात. मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यात आता निम्म्याहून जास्त प्लास्टिकच्या पिशव्याच येतात. हे सत्य आहे. जोपर्यंत लोक आपली मानसिकता बदलत नाहीत तोवर हे प्लास्टिकचे दुष्परिणाम संपूर्ण पर्यावरणालाच सोसावे लागतात. कापडी पिशव्या हा प्लास्टिकच्या पिशव्यांना चांगला पर्याय आहे. हे सर्व लक्षात घेतल्यास प्लास्टिक पिशवीवर बंदी येणे योग्यच आहे व गरजेचीही आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न 3 दिलेल्या प्रश्नांची उत्तरे अगदी व्यवस्थित आणि सविस्तर लिहिली आहेत. प्रश्न 4 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी संकल्पना दिली आहे. प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी. प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी यामध्ये एक मुद्दा लिहून दिला आहे, तो आहे स्वच्छता आणि 3 चौकोन रिकामे आहे. त्यामध्ये आपल्याला अजून 3 मुद्दे लिहायचे आहेत. प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी यामध्ये पुस्तकात काय लिहून दिले आहे आपल्याला? स्वच्छता. दुसरा मुद्दा लिहायचा आहे दुसऱ्या चौकोनात बायोगॅस संयंत्रात वापर. तिसरा मुद्दा निर्धोक पाणी आणि चौथा मुद्दा गाळाचा खत म्हणून वापर. हे काय आहेत? प्रक्रियेनंतर मिळणाऱ्या सांडपाण्याचे फायदे आहेत. प्रक्रियेनंतर मिळणारे जे सांडपाणी मिळते आपल्याला त्यापासून आपण स्वच्छता करू शकतो, बायोगॅस संयंत्रात वापर करू शकतो, निर्धोक पाणी म्हणून त्याचा वापर करू शकतो, शिवाय जो गाळ शिल्लक राहतो त्याचा सुद्धा खत म्हणून वापर करता येतो. प्रश्न 5 शास्त्रीय कारणे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे. उत्तर औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र या शास्त्रात जैवतंत्रज्ञानाच्या पद्धती वापरून अनेकविध फायदे देणाऱ्या प्रजातींचा उपयोग करण्यात येतो. उत्परिवर्तित जाती आणि जनुक अभियांत्रिकीने बनवलेल्या प्रजाती वापरल्या की उत्पादनात भरीव वाढ होते. प्रतिजैविके, जीवनसत्वे, अमिनो आम्ले, विकरे अशा निरनिराळ्या उत्पादनात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर करता येतो. कचरा व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रण असे पर्यावरणाचे काही प्रश्न असे सूक्ष्मजीव वापरून सोडवले जातात. शेतीमध्ये देखील बीटी प्रकारच्या जाती याच पद्धतीने तयार केल्या जातात. या सर्व कारणांसाठी औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे. प्रश्न 2 डिटर्जंट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात. डिटर्जंट्स म्हणजे वेगवेगळ्या पावडर, निरमा पावडर, व्हील पावडर, घडी पावडर, त्यालाच एकत्रित डिटर्जंट्स असे म्हणतात. त्यामध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात. तर आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तर उत्तर डिटर्जंट्समध्ये सूक्ष्मजैविक विकरे मिसळल्याने त्यांचे कार्य अधिक क्षमतेने होते. कपड्यातील मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही घडून येते. म्हणून डिटर्जंट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात. तिसरा प्रश्न रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात. उत्तर रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने मिळवलेली विकरे वापरण्यात आल्यास पुढील फायदे होतात. ऊर्जा बचत होते. तसेच महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही. ही विकरे कमी तापमान, pH व दाब अशा परिस्थितीत देखील काम करू शकतात. सूक्ष्मजैविक विकरे वापरून केलेल्या अभिक्रियात अनावश्यक उपउत्पादिते बनत नाहीत. शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो. सूक्ष्मजैविक विकरांच्या अभिक्रियांमध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन, त्यांचे विघटन टाळले जाते. तसेच विकरांचा पुनर्वापरही करता येतो. म्हणून सूक्ष्मजैविक विकरे पर्यावरण स्नेही ठरतात. अशा प्रकारे प्रश्न 5 शास्त्रीय कारणे लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न 6 उपयोगांच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. चित्र पूर्ण करण्यासाठी संकल्पना दिली आहे झॅन्थॅन डिंक. तर झॅन्थॅन डिंकाचे आपल्याला 6 उपयोग या चित्रामध्ये लिहायचे आहे. तर पहिला उपयोग आहे उच्च प्रतीचा कागद, दुसरा आहे टूथपेस्ट, तिसरा आहे रंग, चौथा आहे वस्त्रांचे रंग, त्यानंतर तणनाशक आणि खत. या सर्व बाबींमध्ये
झांत्यान डिंकाचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे आपण उपयोगांच्या अनुषंगाने दिलेले संकल्पनाचित्र पूर्ण केलं आहे. 7वा प्रश्न आहे, पर्यावरणीय व्यवस्थापनासंदर्भात पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. चित्र पूर्ण करण्यासाठी संकल्पना दिली आहे सूक्ष्मजीव, त्यामध्ये एक मुद्दा लिहून दिला आहे तेलगळती. तर पर्यावरणीय व्यवस्थापनासंदर्भात आपल्याला इतर मुद्दे लिहायचे आहेत, तर ते आहेत जैविक कीटकनाशके, जैविक संरोप, जैवइंधने, बायोगॅस व कंपोस्टिंग, भूमिभरण, सांडपाणी व्यवस्थापन. अशा प्रकारे सूक्ष्मजीव यांचे पर्यावरणीय व्यवस्थापनासंदर्भात संकल्पनाचित्र तयार करता येते. अशा प्रकारे या ठिकाणी आपण संकल्पनाचित्र पूर्ण करा हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न 8वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न अ, कंपोस्ट खत निर्मितीत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे? उत्तर, सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन घडवून आणतात. नैसर्गिक विघटन होत असताना अनेक जीवाणू आणि कवक प्रजाती या पदार्थांपासून मूळ घटक पुन्हा निसर्गात पाठवतात. कंपोस्ट खत अशा रीतीनेच पुनर्चक्रीकरणाने बनते. दुसरा प्रश्न आ, पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे फायदे काय आहेत? उत्तर, इंधन म्हणून केवळ पेट्रोल किंवा डिझेल वापरली की त्यामुळे हवा प्रदूषण जास्त होते. तसेच ही जीवाश्म इंधने असल्यामुळे ती कालांतराने संपून जातात. ज्यावेळी पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळले जाते तेव्हा CO2, CO आणि हायड्रोकार्बन यांचे हवेत जाणारे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते. पेट्रोल व डिझेलच्या ज्वलनातून जशी कणरूप घन प्रदूषिते तयार होतात तशी प्रदूषिते इथेनॉलच्या ज्वलनातून तयार होत नाहीत. महाग पेट्रोल किंवा डिझेलमध्ये इथेनॉल मिसळल्याने इंधनाची किंमत देखील कमी होते. इथेनॉलचे ज्वलन देखील अधिक परिणामकारक होते. त्यामुळे पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळतात. तिसरा प्रश्न, इंधने मिळवण्यासाठी कोणत्या वनस्पतींची लागवड करतात? उत्तर, इथेनॉल इंधन मिळवण्यासाठी गहू, मका, बीट, ऊस आणि ऊसाची मळी वापरली जाते. त्यासाठी वरील पिके घेण्यात येतात. बायोडिझेल इंधनासाठी सोयाबीन, रॅप, सीड, जॅट्रोपा, महुआ, मोहरी, अळशी, सूर्यफूल, पाम, ताग आणि काही प्रकारची शैवाल यांची लागवड केली जाते. या सर्व वनस्पतींची लागवड ही इंधन मिळवण्यासाठी केली जाते. चौथा प्रश्न आहे, जैववस्तुमानापासून कोणकोणती इंधने मिळवतात? उत्तर, जैववस्तुमानापासून मुख्यतः बायोगॅस आणि बायोडिझेल ही इंधने मिळवतात. बायोगॅस उत्पादनात गाईगुरांच्या शेणापासून मिथेन वायूची निर्मिती केली जाते. मिथेन वायूचे द्रवात रूपांतर करून मिथेनॉल बनवता येते. इथेनॉल हे इंधन ऊसाच्या मळीपासून काढले जाते. तसेच काही पिकांपासून देखील ते बनवले जाते. प्रगत देशात अशा वनस्पतींची लागवड करून जैव इंधन बनवण्याचे प्रयत्न करण्यात येतात. 5वा प्रश्न, पाव जाळीदार कसा बनतो? उत्तर, पावासाठी पीठ भिजवताना त्यात पाणी, मीठ व बेकर्स ईस्ट म्हणजेच सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी घालतात. ईस्टमुळे पिठातील कर्बोदकांचे किण्वन होते. पिठातील शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड व इथेनॉलमध्ये होते. पिठात CO2 निर्माण झाल्यामुळे पीठ फुगते. असे पीठ भाजल्यानंतर हा CO2 बाहेर पडून पाव जाळीदार होतो. अशा प्रकारे प्रश्न 8वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हा प्रश्न पूर्ण करून आपण दिलेला स्वाध्याय व्यवस्थितरित्या पूर्ण केला आहे. आता आहे गृहपाठ. तर गृहपाठामधील प्रश्न आहे, सांडपाण्याने प्रदूषित झालेल्या पर्यावरणाचे जैव उपचार करण्यासाठी कशाचा वापर होतो? या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. अशाच प्रकारचे विविध विषयाचे विविध वर्गाचे स्वाध्याय संबंधित घटक चाचणी सराव पेपर, प्रथम सत्र पेपर
या संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण जे व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल